प्रश्न क्रमांक 1. रक्तातील शर्करा नियंत्रित करणारी ग्रंथी कोणती? ऑप्शन ए यकृत, ऑप्शन बी किडनी, ऑप्शन सी प्रमस्तिष्क, ऑप्शन डी स्वादुपिंड. प्रश्न क्रमांक 1चं उत्तर आहे रक्तातील शर्करा नियंत्रित करणारी ग्रंथी आहे ऑप्शन डी स्वादुपिंड. प्रश्न क्रमांक 2. मानवी शरीरात पित्त हे डॅश डॅश या अवयवात तयार होते. ऑप्शन ए मूत्रपिंड, ऑप्शन बी लाळ ग्रंथी, ऑप्शन सी यकृत, ऑप्शन डी फुफ्फुस. प्रश्न क्रमांक 2चं उत्तर आहे मानवी शरीरात पित्त हे यकृतामध्ये तयार होतं. ऑप्शन सी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 3. दूषित पाण्याच्या सेवनाने कोणता आजार होऊ शकतो? ऑप्शन ए कॉलरा, ऑप्शन बी ॲनिमिया, ऑप्शन सी न्यूमोनिया, ऑप्शन डी क्षय. प्रश्न क्रमांक 3चं उत्तर आहे दूषित पाण्याच्या सेवनाने ऑप्शन ए कॉलरा हा आजार होऊ शकतो. प्रश्न क्रमांक 4. कुष्ठरोग हा रोग खालीलपैकी कशामुळे होतो? ऑप्शन ए जीवाणू, ऑप्शन बी आदिजीव, ऑप्शन सी विषाणू, ऑप्शन डी यांपैकी नाही. प्रश्न क्रमांक 4चं उत्तर आहे कुष्ठरोग हा रोग ऑप्शन ए जीवाणू यामुळे होतो. प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार हवेमार्फत होतो? ऑप्शन ए घटसर्प, ऑप्शन बी कॉलरा, ऑप्शन सी क्षय, ऑप्शन डी न्यूमोनिया. प्रश्न क्रमांक 5चं उत्तर आहे खालीलपैकी ऑप्शन सी क्षय हा रोगाचा प्रसार हवेमार्फत होतो. प्रश्न क्रमांक 6. डॅश डॅश हा सर्वात मोठा महासागर आहे. ऑप्शन ए अटलांटिक महासागर, ऑप्शन बी पॅसिफिक महासागर, ऑप्शन सी हिंदी महासागर, ऑप्शन डी आर्क्टिक महासागर. प्रश्न क्रमांक 6चं उत्तर आहे पॅसिफिक महासागर हा सर्वात मोठा महासागर आहे. ऑप्शन बी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 7. चंद्र पूर्णतः झाकला जातो त्या स्थितीतील ग्रहणाचा प्रकार कोणता? ऑप्शन ए खंडग्रास चंद्रग्रहण, ऑप्शन बी खग्रास चंद्रग्रहण, ऑप्शन सी कंकणाकृती, ऑप्शन डी यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 7चं उत्तर आहे चंद्र पूर्णतः झाकला जातो त्या स्थितीतील ग्रहणाचा प्रकार आहे ऑप्शन बी खग्रास चंद्रग्रहण. प्रश्न क्रमांक 8. टीबी हे खालीलपैकी कोणत्या रोगाचे संक्षिप्त रूप आहे? ऑप्शन ए क्षयरोग, ऑप्शन बी घटसर्प, ऑप्शन सी फ्लोरीसी, ऑप्शन डी विषम ज्वर. प्रश्न क्रमांक 8चं उत्तर आहे टीबी हे खालीलपैकी ऑप्शन ए क्षयरोग या रोगाचे संक्षिप्त रूप आहे. प्रश्न क्रमांक 9. शरीराच्या सर्व भागातील रक्त हृदयाकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्यांना डॅश डॅश म्हणतात. ऑप्शन ए केशवाहिनी, ऑप्शन बी रक्तकेशिका, ऑप्शन सी शिरा, ऑप्शन डी धमनी. प्रश्न क्रमांक 9चं उत्तर आहे शरीराच्या सर्व भागातील रक्त हृदयाकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्यांना ऑप्शन सी शिरा असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 10. सूर्यमालेमध्ये लघुग्रह खालीलपैकी कोणत्या 2 ग्रहांच्या दरम्यान आहेत? ऑप्शन ए मंगळ व गुरु, ऑप्शन बी गुरु व शनी, ऑप्शन सी पृथ्वी व मंगळ, ऑप्शन डी पृथ्वी व शुक्र. प्रश्न क्रमांक 10चं उत्तर आहे सूर्यमालेमध्ये लघुग्रह ऑप्शन ए मंगळ व गुरु या 2 ग्रहांच्या दरम्यान आहेत.
प्रश्न क्रमांक 11. जगातील सर्वात मोठे वाळवंट व सर्वात जास्त लांबीची नाईल नदी असलेला खंड कोणता? ऑप्शन ए उत्तर अमेरिका, ऑप्शन बी आफ्रिका खंड, ऑप्शन सी दक्षिण अमेरिका, ऑप्शन डी ऑस्ट्रेलिया. प्रश्न क्रमांक 11चं उत्तर आहे जगातील सर्वात मोठे वाळवंट व सर्वात जास्त लांबीची नाईल नदी असलेला खंड आहे ऑप्शन बी आफ्रिका खंड. प्रश्न क्रमांक 12. तांबड्या रक्तपेशी डॅश डॅश तयार होतात. ऑप्शन ए छोट्या आतड्यामध्ये, ऑप्शन बी मूत्रपिंडामध्ये, ऑप्शन सी अस्थिमज्जेमध्ये, ऑप्शन डी यकृतामध्ये. प्रश्न क्रमांक 12चं उत्तर आहे तांबड्या रक्तपेशी ऑप्शन सी अस्थिमज्जेमध्ये तयार होतात. प्रश्न क्रमांक 13. जिभेच्या शेंड्यावर पुढचा भाग कोणती चव ओळखता येते? ऑप्शन ए आंबट, ऑप्शन बी खारट, ऑप्शन सी गोड, ऑप्शन डी कडू. प्रश्न क्रमांक 13चं उत्तर आहे जिभेच्या शेंड्यावर पुढचा भाग हा ऑप्शन सी गोड चव ओळखतो. प्रश्न क्रमांक 14. रक्तातील पेशींना डॅश डॅश सैनिक पेशी असे म्हणतात. ऑप्शन ए लोहित रक्तकणिका, ऑप्शन बी श्वेत रक्तकणिका, ऑप्शन सी रक्तबिंबिका, ऑप्शन डी रक्तपट्टिका. प्रश्न क्रमांक 14चं उत्तर आहे रक्तातील पेशींना ऑप्शन बी श्वेत रक्तकणिका सैनिक पेशी असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 15. वैयक्तिक सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही कोण होते? ऑप्शन ए पंडित जवाहरलाल नेहरू, ऑप्शन बी सरदार वल्लभभाई पटेल, ऑप्शन सी डॉक्टर राजेंद्र प्रसाद, ऑप्शन डी विनोबा भावे. प्रश्न क्रमांक 15चं उत्तर आहे वैयक्तिक सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही होते ऑप्शन डी विनोबा भावे. प्रश्न क्रमांक 16. उपराष्ट्रपती डॅश डॅश पदसिद्ध सभापती असतात. ऑप्शन ए लोकसभेचे, ऑप्शन बी न्यायमंडळाचे, ऑप्शन सी संसदेचे, ऑप्शन डी राज्यसभेचे. प्रश्न क्रमांक 16चं उत्तर आहे उपराष्ट्रपती हे ऑप्शन डी राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. प्रश्न क्रमांक 17. अवकाशातील ताऱ्यांच्या समूहाला डॅश डॅश म्हणतात. ऑप्शन ए आकाशगंगा, ऑप्शन बी दीर्घिका, ऑप्शन सी तेजोमेघ, ऑप्शन डी तारकामंडल. प्रश्न क्रमांक 17चं उत्तर आहे अवकाशातील ताऱ्यांच्या समूहाला ऑप्शन बी दीर्घिका असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 18. रिश्टर हे डॅश डॅश तीव्रता मोजण्याचे एकक आहे. ऑप्शन ए भूपट्ट निर्मिती, ऑप्शन बी ज्वालामुखी, ऑप्शन सी भूकंप, ऑप्शन डी मंद हालचाली. प्रश्न क्रमांक 18चं उत्तर आहे रिश्टर हे भूकंपाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे. ऑप्शन सी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 19. सागर तळाची खोली मोजण्याचे परिमाण कोणते? ऑप्शन ए मीटर, ऑप्शन बी रिश्टर, ऑप्शन सी फॅथम, ऑप्शन डी फूट. प्रश्न क्रमांक 19चं उत्तर आहे सागर तळाची खोली मोजण्याचे परिमाण आहे ऑप्शन सी फॅथम. प्रश्न क्रमांक 20. पचनाची क्रिया प्रथम डॅश डॅश पासून सुरू होते. ऑप्शन ए लहान आतडे, ऑप्शन बी मोठे आतडे, ऑप्शन सी मूग, ऑप्शन डी जठर. प्रश्न क्रमांक 20चं उत्तर आहे पचनाची क्रिया प्रथम मुखापासून सुरू होते. ऑप्शन सी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 21. चहा सोबत चपाती खाल्ल्याने खालीलपैकी काय होते? ऑप्शन ए भूक कमी होते, ऑप्शन बी लोहाची कमतरता होते, ऑप्शन सी प्रोटीन मिळते, ऑप्शन डी शरीराला ऊर्जा मिळते.
प्रश्न क्रमांक 21चे उत्तर आहे चहासोबत चपाती खाल्ल्याने लोहाची कमतरता होते. ऑप्शन बी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 22 भारतातील पहिली कापड गिरणी कोणत्या ठिकाणी सुरू झाली. ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी कोलकाता, ऑप्शन सी पुणे, ऑप्शन डी नागपूर. प्रश्न क्रमांक 22चे उत्तर आहे भारतातील पहिली कापड गिरणी ऑप्शन ए मुंबई या ठिकाणी सुरू झाली. प्रश्न क्रमांक 23 भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे. ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी दिल्ली, ऑप्शन सी चेन्नई, ऑप्शन डी कोलकाता. प्रश्न क्रमांक 23चे उत्तर आहे भारताचे सर्वोच्च न्यायालय ऑप्शन बी दिल्ली या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 24 सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची कार्यकाळाची वयोमर्यादा किती. ऑप्शन ए 65 वर्ष, ऑप्शन बी 62 वर्ष, ऑप्शन सी 70 वर्ष, ऑप्शन डी 60 वर्ष. प्रश्न क्रमांक 24चे उत्तर आहे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची कार्यकाळाची वयोमर्यादा आहे ऑप्शन ए 65 वर्ष. प्रश्न क्रमांक 25 राज्यपाल कोणास जबाबदार असतात. ऑप्शन ए राष्ट्रपती, ऑप्शन बी मुख्यमंत्री, ऑप्शन सी गृहमंत्री, ऑप्शन डी परराष्ट्र मंत्री. प्रश्न क्रमांक 25चे उत्तर आहे राज्यपाल खालीलपैकी ऑप्शन ए राष्ट्रपतींना जबाबदार असतात. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच व्हिडिओ पुढे पाहिजे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.